सेक्शन 7मध्ये 1A कशा करताय? सेक्शन 7(1)A मध्ये, सेक्शन 7(1)B मध्ये आणि सेक्शन 7(1)C मध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सप्लायमध्ये इन्क्लूड होतात. सप्लाय इन्क्लूड्स आहे ना, इकडे सप्लाय इन्क्लूड्स आहे. त्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या सप्लायमध्ये इन्क्लूड होतील. पण सप्लाय कसला आहे? सप्लाय गुड्सचा आहे का सप्लाय सर्व्हिसेसचा आहे हे ठरवण्याकरता सेक्शन 7(1)A वेअर सर्टन ॲक्टिव्हिटीज or transactions constitute a supply in accordance with the provision of subsection 1. सबसेक्शन 1 मध्ये क्लॉज ABC आहे ना, त्यामध्ये सप्लाय आहे हे आपण क्लिअर करू शकतो. तिथनं क्लिअर होतं की सप्लाय आहे. जी ॲक्टिव्हिटीज आहे ती सप्लायमध्ये कवर होते. दे शॅल बी ट्रीटेड आयदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ॲज रेफर्ड टू इन शेड्यूल 2. शेड्यूल 2 तुम्हाला हे सांगेल की कुठली ॲक्टिव्हिटीज ही गुड्सचा सप्लाय आहे आणि कुठली ॲक्टिव्हिटीज ही सर्व्हिसेसचा सप्लाय आहे. हे गरजेचं आहे की नाही? मला काय वाटतं? सप्लाय आहे ना, टॅक्स घ्या ना. सप्लाय आहे तर टॅक्स मिळणार आहे ना. मग सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे डिफरन्शिएट होणं गरजेचं आहे की नाही? त्याने काय फायदा होईल? तर तुम्ही म्हणताय की सप्लाय गुड्सचा आहे सर्व्हिसचा आहे हे क्लिअर झालं पाहिजे. कशासाठी? शेड्यूल 2 बनवला गेला. द ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ॲज रेफर्ड टू इन शेड्यूल 2. शेड्यूल 2 तुम्हाला सांगणार आहे. अशी काय गरज आहे की शेड्यूल 2नी सांगावं की शेड्यूल असं बनवायला लागलं की ज्याच्यामुळे गुड्सचा सप्लाय आहे का सर्व्हिसचा सप्लाय आहे हे क्लिअर होण्याची का गरज असावी? किंवा लॉ मेकरना असं वाटलं म्हणून त्यांनी या प्रकारचा तरतूद केली, प्रोव्हिजन बनवली. बरोबर आहे. गुड्सची डेफिनेशन वेगळी आहे, सर्व्हिसची डेफिनेशन वेगळी आहे. आपण बघितलं सेक्शन 2 क्लॉज 52 मध्ये डेफिनेशन आहे गुड्सची आणि सर्व्हिसला डिफाईन केलं आहे सेक्शन 2 क्लॉज 102 मध्ये. आता याप्रमाणे गव्हर्नमेंट काय करतं? नोटिफिकेशन काढतं. नोटिफिकेशनमध्ये काय असतं? HSN असतो आणि त्या HSNला किती टॅक्स रेट लागेल हे सांगितलं जाणार आहे. सप्लाय असेल तर गव्हर्नमेंट काय करेल? त्या सप्लायचा रेट नोटिफाय करेल. GST रेट नोटिफाय करेल की GST 5% लागेल, 12% लागेल, 18% लागेल, 28% लागेल, 3% जे काय रेट्स आहे त्याप्रमाणे नोटिफाय करेल. एक HSN कोड आहे गुड्ससाठी आणि सर्व्हिस अकाउंट कोड आहे सर्व्हिससाठी. त्याच्यावरनं नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला रेट ऑफ GST कळणार आहे. रेट ऑफ GST कळणार आहे. टॅक्स रेकॉर्ड कुठे होतो? टॅक्स रेकॉर्ड इनवॉइसमध्ये होतो. बरोबर आहे. गुड्सचा आणि सर्व्हिसचा टॅक्स कुठे रेकॉर्ड होतो? इनवॉइसमध्ये रेकॉर्ड होतो. टॅक्सेबल गुड्स आहेत का टॅक्सेबल सर्व्हिस आहे हे इनवॉइसमध्ये रेकॉर्ड केलं जातं. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिसेस, मग नाव लिहिलं जातं. आता इनवॉइस कधी इश्यू केला पाहिजे हे टाईम ऑफ सप्लाय सांगतो. इनवॉइस कधी इश्यू केला पाहिजे हे तुम्हाला टाईम ऑफ सप्लाय सांगतो. टाईम ऑफ सप्लायमध्ये जे सर्व्हिस असेल ते इनवॉइस कधी इश्यू करायचा याची प्रोव्हिजन वेगळी आहे. त्याची प्रोव्हिजन वेगळी आहे. आणि टाईम ऑफ सप्लाय गुड्ससाठी प्रोव्हिजन वेगळी आहे. सेक्शन 12 आहे टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आहे. सेक्शन 13 आहे टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे. गुड्सचा इनवॉइस कधी बनवावा आणि सर्व्हिसचा इनवॉइस कधी बनवावा हे तुम्हाला टाईम ऑफ सप्लायप्रमाणे कळतं. व्हॅल्युएशन कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा हेही बघायला लागतं. कळलं? सगळ्याच प्रोव्हिजन ज्या गुड्सला लागू आहेत ॲज इट इज सेम टू सेम सर्व्हिसला ॲप्लिकेबल केल्या जाऊ शकत नाहीत.
त्यामुळे काही प्रोव्हिजन गुड्ससाठी जशा ॲप्लिकेबल आहेत त्यात थोडा बदल करून सर्व्हिसेसला अप्लाय करावे लागतात. जसं टाईम ऑफ सप्लाय गुड्ससाठी वेगळा आहे, सर्व्हिससाठी वेगळा आहे. इनवॉइसेस जसं इनवॉइस तुम्ही बघाल तर तुम्ही गुड्स सप्लाय करण्या अगोदर इनवॉइस बनवायला लागतो, पण सर्व्हिस सप्लाय झाल्यानंतर 30 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू करा अशा प्रकारचे प्रोव्हिजन आहे. गुड्स ज्यावेळेस रेडी आहे, तुम्ही गुड्स मागवला तर गुड्सची क्वांटिटी, गुड्सचा रेट हे सगळं फायनल असतं ना गुड्स देण्यापूर्वी, डिलिव्हर होण्यापूर्वी. त्यामुळे गुड्स तुम्ही डिलिव्हर जेव्हा करताय किंवा तुम्ही जेव्हा रिसिपियंटच्या कंट्रोलमध्ये गुड्स जेव्हा पाठवताय त्याच्या अगोदर इनवॉइस बनवला पाहिजे. पण सर्व्हिसच्या केसमध्ये सर्व परिस्थितीमध्ये हे पॉसिबल नाही आहे की तुम्ही सर्व्हिस देण्यापूर्वीच सांगा की व्हॅल्यू किती झाली सर्व्हिसची. ते तुमचा मोबाईल आहे, ते तुमचं प्रीपेड नाही आहे, पोस्टपेड आहे, पोस्टपेड कनेक्शन आहे. तर तुम्ही 1 महिना किती SMS कराल, डेटा किती यूज कराल, किती कॉल कराल, ते मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर तुमचं काउंट करेल ना. ते काउंट करण्याचं काम कधी होईल, विदिन 1 मंथ पिरियड. समजा बिलिंग आहे ते 1 महिन्यात ते काउंट करून झालं तर सप्लाय तुम्ही घेत आहे त्याच्या अगोदर ठरवा सप्लाय देण्यापूर्वी सर्व्हिसचा. हे पॉसिबल नाही. मग 1 महिना ज्यावेळेस सर्व्हिस तुम्ही घेतली तर लगेच 1 महिन्यानंतर 1 दिवसात लगेच बिल पाठवा, हेही पॉसिबल नाही. किती यूज झाला याचा रेकॉर्ड करण्यासाठी जो डेटा अवेलेबल आहे तो एंटर करण्याकरता काही वेळ लागतो. मग ते एंटर केल्यानंतर ते बिल कस्टमरपर्यंत पोचलं पाहिजे, त्याला काय वेळ लागतो. त्यामुळे जसं गुड्सला पहिलेच तुम्हाला क्लिअर आहे गुड्स किती आहेत, त्याचा रेट किती आहे, तसं सर्व्हिसच्या केसमध्ये होत नाही. त्यामुळे सर्व्हिससाठी टाईम ऑफ सप्लाय वेगळा आहे, गुड्ससाठी वेगळा आहे. इनवॉइस कधी बनवायचा ह्याच्या पण प्रोव्हिजन गुड्ससाठी जशा आहेत तशा ॲप्लिकेबल सर्व्हिसेससाठी होऊ शकत नाही. ओके. त्याचा GSTचा रेट, HSN कोड, SAC कोड, व्हॅल्युएशन, टाईम ऑफ सप्लाय, इनवॉइसेस हे सगळं वेगवेगळं असतं. त्यामुळे काय आपल्याला पाहिजे, क्लिअरिटी पाहिजे की जी ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन आहे तो सप्लाय कसला आहे, गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे, सप्लाय आहे की नाही हे कुठे कळणार आहे, सेक्शन 7(1) कळणार आहे. सप्लाय इन्क्लुड्समध्ये तुमची ॲक्टिव्हिटीज आली, तुमचं ट्रान्झॅक्शन ॲज पर सेक्शन 7(1) हे सप्लाय आहे हे एकदा का क्लिअर झालं का नंतर तुम्ही बघाल सेक्शन 7(1) मध्ये तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसेसचा आहे. कळलं का बघतोय आपण, पहिल्यांदा कळलं पाहिजे की याची गरज काय आहे. शेड्यूल 2 मध्ये दिलं आहे ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन्स टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. एक ट्रान्सफर, दुसरं लँड अँड बिल्डिंग, तिसरं ट्रीटमेंट और प्रोसेस, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, कंपोजिट सप्लाय, सप्लाय ऑफ गुड्स. तर आपण हे 1 by 1 बघायचे. ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन्स टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता ह्या शेड्यूल 2 मध्ये पहिल्या टायटल तुम्हाला काय दिसते, टायटल आहे ट्रान्सफर. जी ॲक्टिव्हिटीज आहे त्यात तुम्हाला काहीतरी ट्रान्सफर होताना दिसेल. ट्रान्सफर काय होते बघूया पहिल्यांदा आपण. शेड्यूलमध्ये सेक्शन सफिशियंट नसतात, शेड्यूलमध्ये काय असतं पॅरा असतो. आता हा शेड्यूल 2 मध्ये पहिला पॅरा काय सांगतो की ट्रान्सफर काय हे सांगतो. पॅरा 1 घातला आहे ट्रान्सफरचं आहे. त्यात 3 ॲक्टिव्हिटीज आहेत. एक, एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स इज सप्लाय ऑफ गुड्स. एनी ट्रान्सफर ऑफ द टायटल इन गुड्स इज अ सप्लाय ऑफ गुड्स आहे. स्मार्ट फर्निचर हाऊस सोल्ड फर्निचर टू मिस्टर विजय. दिस विल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स.
काय होतं यामध्ये, मालकी हक्क कोणाला दिला, स्मार्ट फर्निचर हाऊसनी सोल्ड केला, म्हणजे मालकी हक्क कस्टम कंट्रोल कस्टडी आणि कंट्रोल कोणाला मिळाला, विजयला मिळाला. त्यामुळे जेव्हा बिकॉज ऑन सेल ऑफ टायटल ऑफ द फर्निचर इज ट्रान्सफर टू मिस्टर विजय. ही ॲक्टिव्हिटी कसली आहे, गुड्सची आहे. क्लिअर आहे. एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स. आता इथे गुड्सचा मालकी हक्क दिला आहे का बघा. एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स ऑर ऑफ अनडिवायडेड शेअर्स इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल. टायटल ट्रान्सफर केलं म्हणजे मालकी हक्क दुसऱ्याला दिला. आता ती वस्तू तुझी आहे, तुला काय करायचं ते कर. कस्टडी, कंट्रोल आणि मालकी हक्क हा एक मालक दुसऱ्या मालकाला देतो. दॅट एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स, पण गुड्सचे अधिकार दिले, गुड्सवरती अधिकार दिले, और अनडिवायडेड शेअर इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ द टायटल देअर ऑफ इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिस. Mr. Ranjit shall transfer right to use a JCB machine for a period of 2 months for an agreed consideration to Mr. Baiju in April 2020. The transfer of JCB machine without transfer of title in JCB machine shall be treated as supply of service. Supply of service. Mr. P and Mr. K are joint owner of the movable property. Mr. P sells his share in movable property to Mr. J without the transfer of title. It would be treated as supply of service. या दोन मधला फरक आहे. एनी ट्रान्सफर ऑफ राइट इन गुड्स और undivided share in goods without the transfer of title thereof is a supply of service. है नाही मी आता तुम्हाला आपण जे बी डिस्कस करतोय ना, या बी मध्ये काय दोन गोष्टी आहेत ना. एक एनी ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स. पहिल्या एक्झाम्पलला काय होतं, टायटल ट्रान्सफर केलं. दुसऱ्या केसला काय दिलं, टायटल ट्रान्सफर नाही केलं पण वापरण्याचे अधिकार दिले की यूज करा. म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे 2 महिन्याचं, 2 महिन्यानंतर परत घेणार ना. मग 2 महिने ते गुड्स वापरायला दिले तर ते सप्लाय तो गुड्स मी बघताय की गुड्स वापरायला दिले, पण सप्लाय गुड्सचा नाही आहे, हा सप्लाय सर्व्हिसचा आहे. या ॲक्टिव्हिटीजमध्ये सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल. आता जेसीबी मशीन काय आहे, जेसीबी मशीन काय आहे, मूवेबल प्रॉपर्टी का इमूवेबल प्रॉपर्टी आहे, मूवेबल. दुसरं एक्झाम्पल आहे मिस्टर पी अँड के आर जॉईंट ओनर ऑफ मूवेबल प्रॉपर्टी. आता मूवेबल प्रॉपर्टीचा आपण एक्झाम्पल म्हणून समजा धरूया जेसीबी मशीन. ओके, जेसीबी मशीन आहे. हे जेसीबी मशीन 15 दिवस मी वापरणार आहे, 15 दिवस आकाश वापरणार आहे. आम्ही दोघं जॉईंट ओनर आहोत या प्रॉपर्टीची. आणि ही प्रॉपर्टी आमचं जे शेअर आहे अनडिवायडेड शेअर आहे, ही विकणार नाही प्रॉपर्टी, अनडिवायडेड शेअर इन गुड्स. आता काही कारण असतो 15 दिवस तो वापरणार, 15 दिवस मी वापरणार, असं आमचं ठरलं आहे जेसीबी मशीन. आता जर का माझा जो काय हक्क आहे 15 दिवसाचा, तो हक्क मी ट्रान्सफर केला भावेशला की माझा हक्क तू घे, मालक मीच राहीन, अनडिवायडेड शेअर आहे, हा हक्क मी तुला दिला. ती विकली जाऊ शकत नाही प्रॉपर्टी, पण माझा हक्क मी विकू शकतो त्या प्रॉपर्टीवरचा. मी भावेशला दिला, भावेश यूज करेल. हा अनडिवायडेड शेअर आहे. एखादं मंदिर आहे, एक फॅमिली आहे, तिचं मंदिर आहे, ते बाकी प्रॉपर्टी विकू शकतात, मंदिर विकू शकत नाही.
अनडिवायडेड, म्हणजे डिव्हिजन नाही होऊ शकत, म्हणजे वाटणी नाही होऊ शकत. पण ज्यांच्या कंट्रोलमध्ये आहे ते आपला कंट्रोल जो आहे ना तो दुसऱ्याला देऊ शकतात, की ठीक आहे ट्रस्टी म्हणून माझा एक हक्क राहील. आता मला तो हक्क तिकडे बजावण्याकरता किंवा जबाबदारी बजावण्याकरता मला जमत नाही आहे, तर मी सांगेन माझ्या वतीने भावेश करेल ते काम. इथे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू काय, JCB मशीन विकायचं नाही, विकणार नाही आपण, हे 15 दिवस तो वापरणार, 15 दिवस मी वापरणार. पण आता मला गरज नाही आहे किंवा मला आता यूज नाही आहे, म्हणून मी माझा जो हक्क आहे तो मी दुसऱ्याला देतो, की माझा हक्क तू बजाव. माझी हक्क आणि जबाबदारी दोन्ही दुसऱ्याला ट्रान्सफर केलं मी. इथे ही जी ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये येतात. इथे इमिजिएटली गुड्सची मालकी हक्क दुसऱ्याला मिळतो. ह्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये, ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या गुड्सचा वापर करता येतो, इमूव्हेबल प्रॉपर्टीजवरती पण वापर करता येतो, पण ओनरशिप नाही मिळत. सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पहिल्या एक्झाम्पलला गुड्सचा वापरही करा आणि मालक पण तुम्हीच व्हाल, ते ट्रान्सफर ऑफ गुड्स आहे. आता तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये असं आहे, एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स अंडर एन ॲग्रीमेंट विच स्टिप्युलेट्स दॅट प्रॉपर्टी इन गुड्स शॅल पास ॲट फ्युचर डेट अपॉन पेमेंट ऑफ फुल कन्सिडरेशन ॲज ॲग्रीड. सप्लाय ऑफ गुड्स. मिनिंग कळतं याचं काय, एनी ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स, गुड्सचं टायटल ट्रान्सफर होणार आहे ॲग्रीमेंटप्रमाणे, फ्युचरमध्ये होईल, फ्युचर डेटला होईल, पेमेंट पूर्ण घेतलं जाईल ॲग्रीमेंटप्रमाणे, फ्युचरमध्ये टायटल ट्रान्सफर होणार आहे, तर हा सप्लाय ऑफ गुड्स आहे. स्मार्ट फर्निचर हाऊस supplied furniture to Mr. Jayesh Poddar in an agreement to receive payment in 9 installment. This amount supply of goods because of title of the furniture will pass on to Mr. Ram in future on completing the payment of 9 installment. 9 installment पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नावावरती होईल. तोपर्यंत काय, तुम्ही घेऊन जा, आज तुम्ही घेऊन जा, तुम्ही यूज करा, पण तुम्ही ते दुसऱ्याला विकू शकणार नाही. तशा प्रकारचं ॲग्रीमेंट केलं. जर मी गाडी लोनवरती घेतली, डॉक्युमेंट जे असतात ना त्यावर लिहिलं जातं की ही लोनवरती गाडी आहे. टायटल जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ती गाडी बरोबर विकू शकत नाही कोणाला. आणि जेव्हा मी सगळे इन्स्टॉलमेंट क्लिअर करीन त्या फायनान्स कंपनीचे किंवा बँकेचे, त्यावेळेस ते त्याच्यावरती रिमार्क देतील टायटल क्लिअर आहे. समजलं. आता मी विकू शकतो म्हणजे मी ओनर झाला पूर्णपणे, पण जोपर्यंत इन्स्टॉलमेंट पूर्ण करत नाही तोपर्यंत काय झालं, त्यांचा कंट्रोल आहे मी गाडी विकू नये म्हणून, पण मी गाडी यूज करतोच आहे. फर्निचर हाऊसिंग यांना फर्निचर दिलं, पण 9 इन्स्टॉलमेंट पूर्ण झाल्यानंतरच त्यांना संपूर्ण राईट्स मिळतील. म्हणजे तुम्ही जर वापरता आहातच, तुम्ही विकू पण शकता. 100% राईट्स तेव्हा देतील. टायटल फ्युचरमध्ये ट्रान्सफर होतं. ओके, काय काय बघितलं आपण आता त्याच्यामध्ये. ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स हा गुड्सचा सप्लाय. ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स, गुड्स वापरण्याचे अधिकार, किंवा ट्रान्सफर ऑफ अनडिवायडेड शेअर इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल, हे सर्व्हिस आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आणि ट्रान्सफर ऑफ टायटल इन फ्युचर हे आता आपण तिसरं बघितलं आहे, हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. 3 ॲक्टिव्हिटीज बघितल्या आपण. दुसऱ्यामध्ये 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. ओके, तसे बघितलं आपण मग 4 ॲक्टिव्हिटीज बघितल्या. सप्लाय ऑफ गुड्स केव्हा असेल,
सप्लाय ऑफ सर्व्हिस केव्हा असेल? तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुड्सवरती जे काय गुड्सचा उपयोग करायचा आहे, वापर करायचा आहे, ते करायला फ्री आहे. पण टायटल जर ट्रान्सफर होत नसेल तर सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आणि टायटल इमिजिएट ट्रान्सफर हो या फ्युचरमध्ये ट्रान्सफर हो, सप्लाय ऑफ गुड्स राहील. टायटल ट्रान्सफर होत नसेल, कधीच होत नाही ट्रान्सफर, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सारांश यातनं काय मिळतो, कन्फ्युजन काय मिळतं, एवढंच मिळतं ना की वापर तर गुड्सच होतोय, दिले गुड्सच जातात, पण गुड्सची जर ओनरशिप मिळणार नसेल तर सप्लाय ऑफ सर्व्हिस. आणि गुड्सची ओनरशिप मिळणार असेल इमिजिएट या फ्युचरमध्ये तर मग सप्लाय ऑफ गुड्स. मी गुड्स तुम्हाला दिले, 2 महिन्यांनी परत घेतले, तर 2 महिने तुम्हाला मी गुड्स वापरायला दिले, हा सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. ही ॲक्टिव्हिटीज सप्लाय ऑफ सर्व्हिसची आहे, गुड्स वापरायला देणं. लीज ऑफ लँड अँड बिल्डिंग. पॅरा सेकंड सांगतो आपल्याला, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग, एनी लीज tenancy, easement, license to occupy land is a supply of service. Mr. Suresh let out land. Mr. Suresh lets out land on lease to Damani Tools. The letting out of land on lease is considered as supply of service, supply of services. काय होतं याच्यामध्ये, समजतंय तुम्हाला? कशाकरता जमीन दिली जाते? समजा आकाशकडे जमीन आहे, त्याला त्याचा काही उपयोग नाही आहे, आणि मी त्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं अरे मला इथे गोडाऊन बनवायला तुझी जागा देतोस का? त्याने दिली. ते काहीतरी ॲग्रीमेंट करायला लागेल. तुम्ही त्याला लीज म्हणा, टेनन्सी, इजमेंट, लायसन्स टू ऑक्युपाय लँड, इज ए सप्लाय ऑफ सर्व्हिस. किंवा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचे एम्प्लॉई शहरातल्या कंपनीत काम करायचं, फॅक्टरीमध्ये, बरोबर आहे. त्या फॅक्टरीच्या आसपास एक गाव आहे, असेल ना 1 किलोमीटरमध्ये गाव असेल ना फॅक्टरीजवळ, तिथे अशी एक ओपन लँड आहे. ते कंपनीला एम्प्लॉईजला एकदा त्यांच्या घरनं आणले कंपनीमध्ये का मग सेकंड शिफ्टला दुसरे एम्प्लॉई येणार, हे एम्प्लॉईना सोडायला लागणार. तोपर्यंत त्या गाड्या उभ्या राहणार. त्या गाड्या उभ्या ठेवायच्या कुठे? फॅक्टरीमध्ये उभ्या करायला गाड्या जागा नाही आहे. मग कंपनीने आकाशला विचारलं की अरे तुझ्याकडे ही जमीन तुझी असं आम्हाला कळलं, ह्या जमिनीवर तू काय पीक तर घेत नाही, अशीच ओपन पडलेली आहे, तर इथे आम्हाला आमच्या गाड्या उभे करण्यासाठी ही जागा तुझी आम्हाला वापरायला दे, तुला आम्ही भाडं देऊ. ती जमीन ऑक्युपाय करण्याचं आम्हाला तू अधिकार दे. मग त्याप्रमाणे ते ॲग्रीमेंट करणार. त्याला तुम्ही लीज म्हणा, टेनन्सी, इजमेंट, लायसन्स टू ऑक्युपाय लँड. मग ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्यांना जमीन वापरण्यात देण्याची, तुम्ही गोडाऊनसाठी द्या, पार्किंगसाठी द्या, अन्य कुठल्याही कारणासाठी द्या, ती कशामध्ये येईल? सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. ओके. आता जमीन आहे, तसंच बिल्डिंग आहे. एनी लीज or letting out of the building including commercial, industrial or residential complex. एक फॅक्टरी आहे, ती एकाने विकत घेतली. ओके. त्यात ते प्रोडक्शन करत होते. त्यामध्ये काय झालं, काही काळानंतर त्यांनी दुसऱ्या शहरामध्ये
आणखीन एक वेगळा बिझनेस सुरू केला आणि जो त्यांचा पहिल्या फॅक्टरीत जो बिझनेस चालत होता त्यांना असं वाटलं की आपण दुसरा बिझनेस जो आपला आहे तो चांगल्या प्रकारे चालतो आहे. आता ही फॅक्टरी जी आहे, इथली जी आपली बिल्डिंग आहे ही आपण कोणाला तरी भाड्याने देऊ. ही फॅक्टरी कोण चालवला असेल ते बघू आपण. म्हणून त्याने ती बिल्डिंग आहे ती रेंटवर दिली. कमर्शियल असो, इंडस्ट्रियल असो, किंवा एखाद्याचा फ्लॅट आहे, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे, ते लीजवर दिलं, लेटआउट किंवा मी भाड्याने दिलं, तर हे काय झालं? फॉर बिझनेस और कॉमर्स आयदर होली और पार्टली इज अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. एनी लीज लेटिंग आउट ऑफ द बिल्डिंग including commercial, industrial or residential complex for business or commerce either wholly or partly is a supply of service. Supply of service. लीज आणि लेटिंग आउट याच्यामध्ये थोडासा फरक असतो. भाड्याने रेंटवर देणं, लीजवर दिलं ते लीजमध्ये जे ॲग्रीमेंट केलं जातं त्यामध्ये जास्त अधिकार मिळतात लीजवरती घ्यायला. आणि रेटिंग आउट म्हणजे नुसतं जर रेंटवरती घेतलं थोडे अधिकार कमी असतात. पण आपल्यासाठी काय त्यांनी भाड्याने दिलेलं आहे. जर भाड्याने दिली बिल्डिंग, त्या बिल्डिंग मग कशाकरता वापरली जात असेल? कमर्शियल पर्पज, इंडस्ट्रियल पर्पज और रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स फॉर बिझनेस और कॉमर्स आयदर होली और पार्टली द सप्लाय ऑफ सर्व्हिस. या दोन ॲक्टिव्हिटी होत्या. हा पॅरा कशाबद्दल होता? लँड बिल्डिंगबद्दल होता. या पॅरामध्ये दोन ॲक्टिव्हिटी होत्या, एक लीज टेनन्सी ऑफ लँड सर्व्हिस आणि लीज और लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग सर्व्हिस. यात काय कॉम्प्लिकेशन वाटतात? ट्रीटमेंट और प्रोसेस. ट्रीटमेंट और प्रोसेस. आता हे थोडा याचा संदर्भ आहे याला जॉब वर्कचा. आपण जॉब वर्क म्हणतो की मी चाकू बनवतो पण धार माझ्याकडे लावण्याची मशिनरी नाही आहे. मी धार लावण्याकरता पराकडे पाठवतो. पराकडे अशा प्रकारची मशिनरी आहे, इक्विपमेंट आहे की ज्यावर धार लावली जाते. ओके, गुड्स बनवले पण त्याला चाकू म्हणून त्याला आयडेंटिटी कधी मिळेल? धार लावल्यानंतरच ना. एनी ट्रीटमेंट और प्रोसेस, एनी ट्रीटमेंट और प्रोसेस विच इज अप्लाइड टू अनदर पर्सन्स goods is a supply of service. Example, Shah Glass House sent their glass to Mehta Tools for heat treatment to produce tempered glass. The heat treatment done by Mehta Tool is supply of service. Okay? आपण काय काय असे प्रॉडक्ट बघतो त्याच्यावरती प्लॅस्टिकचे डबे असतात, बरोबर आहे, किंवा पत्राचे वगैरे डबे येतात ज्यामध्ये तेल वगैरे असतं आहे ना. तो पत्रा जो आहे ना तो तेल कंपनी विकत घेते आणि त्यानंतर डबा बनवण्याकरता पाठवते कोणाला तरी की हा डबा बनवून द्या. डबे बनवून त्यांच्याकडनं ते घेतात. हे प्रोसेस झालं, हा जॉब वर्क झाला. किंवा जो डबा बनवला त्यांनी समजा, त्याच्यावर त्यांना काय त्यांचा लोगो डिझाईन करून पाहिजे, तो करण्याकरता त्यांनी वेगळ्या कंपनीत पाठवलं की हे डिझाईन करून द्या किंवा इथे प्रिंट करून द्या, नाव आमचं प्रिंट करून द्या. आपण जसा एक रंगाचा डबा बघतो, डबा असतो ना त्यावरती नाव असतं त्या कंपनीचं, ते नाव प्रिंट करण्याकरता जर ते बाहेर पाठवत असतील, any treatment or process which is applied to another person's goods is supply of service. या आमच्या गुड्सवरला तुम्ही धार लावून द्या, ह्याच्यावरती नाव प्रिंट करून द्या, लोगो प्रिंट करून द्या, काहीतरी वेगळ्या प्रकारचं त्याला एम्बॉसिंग करून द्या, अशा कुठल्याही प्रकारचं काही प्रोसेस होत असेल तर ती काय झालं? ट्रीटमेंट किंवा प्रोसेस आहे. एक व्यक्ती दुसऱ्याच्या गुड्सवरती काहीतरी ट्रीटमेंट किंवा प्रोसेस करतो, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. पॅरा 4 मध्ये काय
ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. बिझनेस ॲसेटमध्ये हेच तुम्हाला टायटल वाचायला मिळालं, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. बिझनेस ॲसेटमध्ये काय येतं? फिक्स असेट, करंट असेट. स्पेसिफिकली बिझनेस असेटच आहे ना. इन्व्हेंटरी कव्हर होईल, बिझनेस असेटमध्ये इन्व्हेंटरी कव्हर होईल. हे सर नो. स्टॉक अँड ट्रेड आहे तो असतो ना करंट असेटमध्ये. कॅश, बँक बॅलन्स, स्टॉक अँड ट्रेड हे कुठे येतं? करंट असेटमध्ये येतं. आणि मशिनरी, डिलिव्हरी व्हॅन हे कुठे येतं? फिक्स असेटमध्ये येतं. मुख्य शब्द तो आहे, त्यामुळे तो पहिले क्लिअर पाहिजे की त्याचा अर्थ काय. वेअर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट ऑफ बिझनेस आर ट्रान्सफर्ड और डिस्पोज ऑफ बाय और अंडर द डायरेक्शन ऑफ द पर्सन कॅरिंग ऑन द बिझनेस सो ॲज नो लॉंगर टू फॉर्म पार्ट ऑफ दोज असेट, सच ट्रान्सफर और डिस्पोजल इज सप्लाय ऑफ गुड्स बाय द पर्सन. बिझनेस असेट कोणाचे असतात? बिझनेस असेट कोणाचे असतील? त्या बिझनेसच्या असतील. त्या ट्रान्सफर केल्या किंवा डिस्पोज केल्या बाय और अंडर द डायरेक्शन ऑफ द पर्सन. जो बिझनेस कॅरी करतोय, जो बिझनेस चालवतोय, त्याच्या डायरेक्शननी बिझनेस असेट ट्रान्सफर केल्या किंवा डिस्पोज केल्या. एकदा का ट्रान्सफर केल्या, डिस्पोज केल्या का त्या बिझनेस असेट त्या असेटचा पार्ट असणार नाही, ॲज नो लॉंगर टू फॉर्म पार्ट ऑफ दोज असेट. ओके. आता हे जे ट्रान्सफर केलं गेलं किंवा डिस्पोज केलं गेलं हे सप्लाय ऑफ गुड्स असेल त्या पर्सनने केलेलं. ट्रान्झॅक्शन क्लिअर झालं की नाही? बिझनेस असेट, तुमच्याकडे 10 कॉम्प्युटर आहेत. ओके. तुमची एक पार्टनरशिप फर्म आहे. परत आकाश आणि भावेश तुमची एक पार्टनरशिप फर्म आहे. तुम्ही तिघं पार्टनर आहात. तुमच्याकडे 10 कॉम्प्युटर आहेत आणि तुम्ही 10 कॉम्प्युटर यूज करता. तुम्हाला कळलं 2 कॉम्प्युटर बरोबर चालत नाही आहेत. हे 2 आपण काय करूया? डिस्पोज करू किंवा ट्रान्सफर करू, कोणतरी देऊन टाकू. मग तुम्ही डायरेक्शन द्याल, काढून टाकाय. तुमच्या बॅलन्स शीटला पहिले 10 कॉम्प्युटर होते. डिस्पोज केल्यानंतर 8 कॉम्प्युटर राहतील. 2 तुम्ही ट्रान्सफर केले. हे जे ट्रान्सफर आहे हे सप्लाय ऑफ सर्व्हिसेसचे आहे, हे सप्लाय ऑफ गुड्सचे आहे. सप्लाय ऑफ गुड्सचे. आता सपोज तुमचा कम्प्युटरचाच बिझनेस आहे, तुमची पार्टनरशिप फर्म आहे, तुमचा कम्प्युटरचाच बिझनेस आहे. ओके. आता तुमचा कम्प्युटरचा बिझनेस आहे, जे काही भाषा पुचणा कोण असेल. ओके. समजा आकाशचा भाषा आहे. हां, त्यांनी सांगितलं की मामा मला कम्प्युटर पाहिजे. त्यांनी सांगितलं आकाशने घेऊन जा, कम्प्युटर घेऊन जा. स्टॉकमध्ये 50 कम्प्युटर, त्यांनी बघितलं स्टॉकमध्ये 50 कम्प्युटर आहेत. त्यांनी पर्याला सांगितलं, भावेला सांगितलं की अरे माझा भाषा कम्प्युटर मागतोय, त्याला एक कम्प्युटर देऊन टाका. दिला त्याला कम्प्युटर. हे तुम्ही कुठला दिला? स्टॉकमध्ये दिला. आता आयदर तुम्ही फिक्स असेटमधून ट्रान्सफर करा किंवा स्टॉकमध्ये ट्रान्सफर करा. हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. वेअर गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ असेट, एकतर फिक्स असेटमध्ये ते लिस्टिंगमध्ये आहे किंवा मग तुमच्या स्टॉकमध्ये लिस्टिंगमध्ये आहे. ते गुड्स ट्रान्सफर केले किंवा ऑर डिस्पोज बाय ऑर अंडर डिस्पोज ऑफ बाय ऑर अंडर डायरेक्शन ऑफ द पर्सन कॅरिंग ऑन द बिझनेस. ट्रान्सफर केल्यामुळे काय होईल? स्टॉकमध्ये कमी होईल,
फिक्स कमी होईल. बस हे जे ट्रान्सफर आहे हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. ट्रान्सफर किंवा डिस्पोज आहे हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. And Janata Cooperative Bank disposes its used computer for ₹500 by giving it to a charitable organization. The disposal of the computer is supply of goods under subject to GST. त्याच्यावर GST द्यावा लागेल. महत्त्वाचे आहे. ट्रान्सफर ऑफ गुड्स आहे, सप्लाय आहे. हा सप्लाय जो आहे ॲज पर सेक्शन 7(1) प्रमाणे सप्लाय असेल. आता ह्यांनी काय केलं इकडे खाली एक वर्डिंग होतं असं, वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन. वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन हे जे इकडे वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन हे जे 6 शब्द इथे होते, या 6 शब्दांची इथे खरंच गरज होती. कारण 7(1) मध्ये तुम्हाला ए आणि बी मध्ये काय दिले आहे, कन्सिडरेशन असेल सप्लाय, आणि 7(1) मध्ये शेड्यूल 1 दिलाय, त्यात काय ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामध्ये कन्सिडरेशन नसेल तरी पण सप्लाय. आणि त्यामुळे शेड्यूल 3 मध्ये पहिली एंट्री काय होती की परमनंट ट्रान्सफर ऑफ असेट. आता ती परमनंट ट्रान्सफर ऑफ असेट काय आहे, विदाउट कन्सिडरेशन आहे, पण ती सप्लाय तिकडे सांगितलं ना सप्लाय आहे. आणि जर तुम्ही 7(1) मध्ये कन्सिडरेशन घेऊन ट्रान्सफर करा किंवा मग 7(1) प्रमाणे त्यातल्या पहिल्या एंट्री प्रमाणे कन्सिडरेशन न घेता ट्रान्सफर करा. सप्लाय आहे ना तिकडे 7(1) प्रमाणे ए बी सी मध्ये शेड्यूल 1 प्रमाणे एकदा सप्लाय म्हणून डिक्लेअर झाला, काम काय, शेड्यूल 2चं काम काय, तू फक्त एवढं सांग ना बाबा सप्लाय गुड्स आहे सर्व्हिस आहे, तुला काय घेणं नाही. वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन तिथे ते गरजेचं नव्हतं, ते अननेसेसरी आलं होतं. अमेंडमेंट केली गेली आणि ते काढले. काही गोष्टी अशा ही असं नाहीये की 2 वर्षाची गरज होती, 3 वर्ष गरज होती, 4थ्या वर्षी गव्हर्नमेंटला वाटलं आता गरज नाही म्हणून काढलं. हे ड्राफ्टिंग मिस्टेक होती. हे तिकडे अननेसेसरी आलं होतं ड्राफ्टिंग मध्ये. कळलं? एक्झाम्पल 1 कळलं. एक्झाम्पल 2 मध्ये काय दिलंय, जीएसटी रजिस्टर्ड ट्रेडर इज इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग मिनरल वॉटर. आता हे स्टॉक इन ट्रेड मध्ये असेल ना मिनरल वॉटर, हिज फॅमिली इज कंझ्युमिंग 100 बॉटल्स फॉर मिनरल वॉटर रेग्युलरली एव्हरी मंथ. The disposal of the mineral water for his family consumption is a supply of goods and subject to GST. Star Furniture Enterprise, a sole proprietor, is in the business of selling furniture. Its owner took a set of furniture to furnish his bedroom permanently. तो परमनंटली घेऊन गेला. आता फर्निचर वाला काय, त्याला पाहिजे तर का बेडरूम, त्याला जर का बेड पाहिजे तो वेगळ्या दुकानात परचेस करेल, सगळ्या दुकानात आणेल ना. पण तुम्ही स्वतः करा जरी डिस्पोज किंवा ट्रान्सफर केलं तरी पण त्यावर तुम्हाला जीएसटी द्यायला लागेल. आणि हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. द ट्रान्सफर ऑफ द फर्निचर बाय द ओनर वेदर ऑर नॉट फॉर कन्सिडरेशन इज अ सप्लाय ऑफ गुड्स अँड सब्जेक्ट टू जीएसटी. ओके. इथे हेडिंग काय, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. पॅरा 4 मध्ये आपण बघतोय ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. परमनंट ट्रान्सफर केले, स्वतःला करा, फॅमिली मेंबरना करा, इतरांना करा, कोणालाही करा, कन्सिडरेशन घ्या अगर घेऊ नका. हा पॉइंट इथनं काढला गेला. आता सप्लाय आहे ना, मग जीएसटी येणार. आणि सप्लाय कसला होणार, गुड्सचा होणार, कारण गुड्स परमनंटली गेले. आता गुड्स जर वापरायला दिले तर आता समजा त्याच्याकडे कम्प्युटर आहे, तिथे कम्प्युटरचा बिझनेस आहे आणि त्याच्याकडून नातेवाईक त्यांनी सांगितलं
मला कम्प्युटर वापरायला द्या, एक्झाम आहे माझी, 1 महिना कम्प्युटर वापरायला द्या. ठीक आहे, 1 महिना घेऊन जा, 1 महिन्याने परत आणा. वेदर ऑर अंडर द डायरेक्शन ऑफ अ पर्सन carrying on business, goods held or used for the purposes of the business are put to any private use, are used or made available to any person for use for any purpose other than a purpose of the business. The usage or making available of such goods is supply of service. Supply of service. आता जर इकडे असं दिलंय अदर दॅन पर्पज ऑफ बिझनेस, अदर दॅन पर्पज ऑफ बिझनेस. जर तुम्ही एखाद्याला गुड्स वापरायला दिले, तुम्ही लीजवर दिले, रेंटवर दिले, अशा प्रकारे केलं ते. तुम्ही लीजवर देत नाही आहात, तुम्ही रेंटवर देत नाही आहात, तुम्ही देताय तुमच्या वैयक्तिक संबंधावरती, म्हणून त्याला म्हटलंय अदर दॅन पर्पज ऑफ द बिझनेस. पण तोही काय असेल, सप्लाय आहे, ते सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. Ramesh Enterprises is a supplier of tent. The company lends a few tents to its manager for his son's wedding. टेंट दिले, आता आपलाच मॅनेजर आहे, त्या मुलाचं लग्न आहे, देऊ वापरायला त्याला. द प्रायव्हेट युसेज ऑफ द टेंट बाय द मॅनेजर विथ ऑर विदाउट कन्सिडरेशन इज डीम ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय द कंपनी टू हिम. मिस्टर योगेश गिव्स जनरेटर सेट्स ऑन द रेंटल बेसिस. बिझनेस आहे, योगेशचा बिझनेस आहे जनरेटर सेट्स रेंटल बेसिसवरती देण्याचा टू व्हेरियस कस्टमर्स. ही गिव्स जनरेटर सेट टू हिज ब्रदर इन लॉ फॉर अ पिरियड ऑफ 1 month in January 2020 on the occasion of some function in the home of his brother-in-law, and thereafter generator brought back to the showroom of Mr. Yogesh. The activity of making available the said generator for the private use of brother-in-law of Mr. Y shall be treated as supply of service. परमनंटली दिले ते सप्लाय ऑफ गुड्स आणि मग काही काळाने परत घेतले, सप्लाय ऑफ सर्व्हिस. बिझनेस असेट कायमची दिली, सप्लाय ऑफ गुड्स. बिझनेस असेट वापरण्यापुरती दिली. Where any person ceases to a taxable person, any goods forming part of the asset of any business carried on by him shall be deemed to be supplied by him in the course or furtherance of his business immediately before he ceases to be a taxable person. रजिस्ट्रेशन घेतलं एखाद्या व्यक्तीने, रजिस्टर्ड पर्सन झाला का त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं, इनपुटचंही मिळतं, इनपुट गुड्सचं मिळतं, तसं कॅपिटल गुड्सचंही मिळतं, इनपुट सर्व्हिसेसचं मिळतं. जे गुड्स विकायलाच घेतले ते घेतले, विकले गेले. आता काही गुड्स स्टॉकमध्ये आहेत, कॅपिटल ॲसेट पण बॅलन्स शीटला आहे, आणि तो जो पर्सन असतो तो रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो. वेअर एनी पर्सन सीजेस टू बी अ टॅक्सेबल पर्सन, म्हणजे तो रजिस्टर्ड पर्सन आहे, टॅक्सेबल पर्सन आहे, तो रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो. सीजेस म्हणजे स्टॉप केलं त्यांनी, म्हणजे त्यांनी काय केलं, डी रजिस्ट्रेशन केलं, कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन केलं. एनी गुड्स फॉर्मिंग पार्ट ऑफ द असेट, फॉर्मिंग पार्ट ऑफ, आता गुड्स जे आहेत ते फॉर्मिंग पार्ट ऑफ असेट आहे ऑफ एनी बिझनेस कॅरीड ऑन बाय हिम. त्याच्या बॅलन्स शीटला कॅपिटल फिक्स असेट असतील, दुसरं स्टॉक इन ट्रेडमध्ये गुड्स असतील, shall be deemed to be supplied by him in the course or furtherance of business immediately before he ceases to be a taxable person. त्यांनी रजिस्ट्रेशन कॅन्सल केल्यानंतर ते जे गुड्स आहेत हे त्यांनी सप्लाय केले असं मानलं जाईल, ते विकले असं मानलं जाईल, तो सप्लाय ऑफ गुड्स आहे असेल.
तो सप्लाय ऑफ गुड्स असेल. आता ॲक्च्युली ही एंट्री पण इथे दिसते तुम्हाला, थोडी कन्फ्युज एंट्री. ही पण एंट्री इथे असं वाटतं काय कशासाठी पाहिजे, कारण त्याचा सेक्शन जो आहे तिकडे दिलंच आहे. सेक्शन जो आहे तिकडे दिलंच आहे की ते तुम्ही गुड्स जे स्टॉकमध्ये असतील त्याच्यावर जीएसटी द्यायला लागेल, हे दिलंच आहे. आणि खाली दिले अनलेस द बिझनेस इज ट्रान्सफर्ड ॲज गोईंग कन्सर्न टू अनदर पर्सन. म्हणजे इथे तो बिझनेस बंद होत नाही, तो बिझनेस चालूच राहणार आहे, पण दुसरा व्यक्ती तो बिझनेस कॅरी करणार आहे. जी बॅलन्स शीट कालपर्यंत माझी होती ती आता यापुढे दुसऱ्या व्यक्तीची असेल. तो बिझनेस टेक ओव्हर केला दुसऱ्या कंपनीने, त्याचे काय चार्जेस त्यांनी पहिल्या ओनरला दिले आणि दुसऱ्याने बिझनेस टेक ओव्हर केला. किंवा मग द बिझनेस इज कॅरीड ऑन बाय अ पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हु इज डीम टू बी अ टॅक्सेबल पर्सन. किंवा दुसऱ्याला सांगितलं तू माझा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू तो बिझनेस कर, तो बिझनेस कंटिन्यू आहे. या केसमध्ये पहिल्या पर्सनचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं, पण सप्लाय ऑफ गुड्स होत नाही तिकडे. ओके, तिकडे सप्लाय ऑफ गुड्स. इथे अनलेस म्हटलं आहे, इथे अनलेस म्हटलं आहे. जर तुम्ही बिझनेस कंटिन्यू करताय पण यापुढे तुम्ही रजिस्टर्ड पर्सन नसाल, अनरजिस्टर्ड पर्सन असाल, तुमच्या बॅलन्स शीटला जे गुड्स आहेत तुम्ही सप्लाय केले असं मानलं ते, आणि पुढे वाक्यात कंटिन्यू केलेलंच नाहीये की सप्लाय गुड्स सप्लाय सर्व्हिस आहे, असंच ठेवलंय, असंच ठेवलंय. आपण अनुमान लावायचं की हे सप्लाय गुड्स आहे. Mr. A is a GST registered shoe store owner as his business has substantially reduced over the last year. He has decided to close his business and retire. At the time of deregistration, he has goods on hand valued as stock rupees 5,000. The stock of rupees 5,000 shall be deemed to be supplied by him. ते गुड्स त्यांनी सप्लाय केले असे समजलं जाईल. Deregistration of business deemed supply of goods in stock. हा सप्लाय ऑफ गुड्स आहे. ट्रान्सफर डिस्पोजल परमनंट केलं तर सप्लाय ऑफ गुड्स आहे. गुड्स कोणाला प्रायव्हेट यूज वापरायला दिले किंवा उपलब्ध करून दिले काही काळाकरता नॉन बिझनेस पर्पज, तर ते सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आता आपल्याकडे पॅरा 5 आहे. द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. नेमली आता सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असा हेडिंग कुठे आहे? पॅरा 5 मध्ये सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आपण अगोदर एक एंट्री बघितली, काय एंट्री होती? लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग पण काय सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बघितलं ना, वापरायला दिलं लँड अँड बिल्डिंग. इथे फक्त लँड आणि बिल्डिंग एवढंच कव्हर केलं होतं. बिल्डिंग सीसी मिळाल्यानंतर ट्रान्सफर केली. लँड अँड बिल्डिंग इथे काय? लँड अँड बिल्डिंग सॉरी इथे एनी लीज और टेनेंसी easement license to occupy land is supply of service. Any lease or letting out of the building including commercial, industrial or residential complex. Okay? हे इम्युएबल प्रॉपर्टी आहे ना ही की नाही आहे? लँड आणि बिल्डिंग करता पॅरा 2 होतं. पॅरा 3 मध्ये आपण बघितलं ट्रीटमेंट प्रोसेस. पॅरा 4 मध्ये बघितलं ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. आणि 5 मध्ये काय बघतोय? द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. याच्यामध्ये रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. लँड आणि बिल्डिंग शिवाय पण आणखी इम्युएबल प्रॉपर्टी असतात.
काय असेल? एखादी खाण वगैरे असेल ना, ती दिली. तलाव आहे तो दिला. विहीर दिली वापरायला. लँड आणि बिल्डिंगची व्यतिरिक्त ही इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे ना, की माझं एक शेत आहे, तिकडे 2 विहिरी आहेत. एक मी वापरतो, दुसरी मी दिली, वापरतो, यूज करा तुम्ही. ओके. ब्रिज आहे, ब्रिज बनवलाय, ब्रिज वापरा दिला. रोड आहे, रोड वापरा दिला. लँड आणि बिल्डिंग, ह्यात लँड यूज कराल तुम्ही कशा करता? गोडाऊन करता, पार्किंग करता. सब ब्रिज बनवला, ब्रिज यूज करा. इमूव्हेबल प्रॉपर्टी. विहीर बनवून दिली, इमूव्हेबल प्रॉपर्टी. Renting of immovable property. Example: Rama rented her shop to Jaya for the business for a period of 1 year. Here, renting of Rama's shop will be treated as supply of service. तेलविरी असतात ना, तेलविरी किंवा खाणी वगैरे असतात, त्याची ओनरशिप आहे एखाद्या कंपनीकडे. त्याच्यातून ते काय करतात? तेल काढतात. त्यांनी दुसऱ्याला दिलं की तुम्ही रेंटवरती घ्या, तुम्ही काय 1 वर्ष तुम्ही घ्या, एक अमाऊंट आहे सर्टन, सगळं तुम्ही प्रोसेस करा. रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. आपण न्यू रिलीजमध्ये बघितलं होतं की ते एखादी बिल्डिंग बनवली आणि सीसी मिळाल्यानंतर ट्रान्सफर केली, तर जीएसटी येत नाही. आणि जर ती बिल्डिंग, ते कन्स्ट्रक्शन सुरू होण्यापूर्वी बुकिंग सुरू होते, ॲडव्हान्स घेतला जातो, बाकीची अमाऊंट टप्प्याटप्प्याने दिली जाते, इन्स्टॉलमेंटनी दिली जाते. एकदा बिल्डिंग कंप्लीट झाली, कंप्लीट सर्टिफिकेट मिळालं, त्यानंतरही ते अमाऊंट घेतली जाते. पण जर ॲडव्हान्स दिला असेल बिल्डिंगचं काम चालू असताना, तर मग ते सप्लाय ऑफ सर्व्हिस होतं. 1 रुपया जरी बुकिंग या वेळेला दिला आणि बाकीची अमाऊंट तुम्ही मग कंप्लेंट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर दिली, तर सप्लाय ऑफ सर्व्हिस होतं. कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर. लँड आणि बिल्डिंग कंप्लीट आहे, मग ती पॅरा नंबर 2 मध्ये येईल. आणि बिल्डिंग जर का बांधायला सुरुवात केली आहे, कंप्लेंट सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे. कंस्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्स बिल्डिंग, सिव्हिल स्ट्रक्चर और अ पार्ट thereof, including a complex or a building intended for sale to a buyer wholly or partly. आपण हेडिंगच काय दिलंय? द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. एक्सेप्ट, आपण शेड्यूल 3 मध्ये बघितला होता, where the entire consideration has been received after issuance of completion certificate where required by the competent authority. कुठली तरी ऑथॉरिटी असणार, ती तुम्हाला परमिशन देते, तुमच्याकडे एरिया कुठे आहे, काय, किती आहे, तुमच्या नावावर आहे, डॉक्युमेंट द्या, मग किती बांधकाम होऊ शकतं. FSI ऐकलाय शब्द, फ्लोर स्पेस इंडेक्स, की जे तुमच्याकडे 1000 स्क्वेअर फूट जागा आहे आणि जर त्या शहरामध्ये FSI 1.5 असेल, तर तुम्ही 1000 स्क्वेअर फूट जागेमध्ये 1500 स्क्वेअर फूटचं बांधकाम करू शकता. तर वेगवेगळ्या शहरांमध्ये गव्हर्नमेंटनी, वेगवेगळ्या ऑथॉरिटीजनी FSI वेगवेगळा ठेवला आहे, त्या FSI प्रमाणे बांधकाम केलं जातं. मग ती जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, ती सर्टिफिकेट देते की बिल्डिंग कंप्लीट झाली, तुम्ही जो प्लॅन मंजूर करून घेतला त्याप्रमाणे कंप्लीट झाली. और आफ्टर इट्स फर्स्ट ऑक्युपेशन विच एव्हर इज अर्लियर. किंवा जर ती बिल्डिंग कंप्लीट झाली नाही, पण आता ऑक्युपाय करण्याजोगी झालेली आहे, ऑक्युपाय करू शकता, तर जर का फर्स्ट ऑक्युपेशन किंवा कंप्लीट सर्टिफिकेट हे 2 मिळाल्यानंतर जर सप्लाय झाला,
तर तो सप्लायमध्येच येत नाही, नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये. पण जर फर्स्ट ऑक्युपेशन किंवा कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्या अगोदर सप्लाय झाला तर सप्लाय ऑफ सर्व्हिस. कंस्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर और पार्ट देअरऑफ, म्हणजे बिल्डिंगमधला एखादा फ्लॅट, बिल्डिंगमधला एखादा शॉप, बिल्डिंगमधलं एखादं गोडाऊन, ऑफिस, काही असेल. तुम्ही अख्खी बिल्डिंग परचेस नाही केली, पण तुम्ही बिल्डिंगमधला एक पार्ट, एक भाग परचेस केला ना. संपूर्ण कॉम्प्लेक्स परचेस नाही केलं. कंस्ट्रक्शन ऑफ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर और अ पार्ट देअरऑफ including a complex or building intended for sale to a buyer wholly or partly. कळलं? जर बिल्डिंगचं काम चालू असताना कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी किंवा फर्स्ट ऑक्युपेशन होण्यापूर्वी जर एखादा व्यक्ती फ्लॅट बुक करतो रेसिडेन्शियल पर्पजसाठी, कमर्शियल पर्पजसाठी, तर त्याच्यावर जीएसटी येतो आणि ती सप्लाय ऑफ सर्व्हिस असते. तुम्हाला एंट्रीमध्ये हे दिलेलं नाहीये की ती बिल्डिंग कशाकरता बनवली आहे, कमर्शियल, रेसिडेन्शियल, हे काय दिलेलं नाही. बस एवढं दिलंय, कंस्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स. मग कॉम्प्लेक्स इट मे बी रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, कमर्शियल, वॉट एव्हर. ती बिल्डिंग आहे, इट मे बी इंडस्ट्रियल, कमर्शियल, रेसिडेन्शियल, काही असो. ओके. अगोदर आपण एंट्री काय बघितली इकडे स्पेसिफिक इकडे दिलं होतं, असं शब्दांचे खेळ असतात. लँड आणि बिल्डिंग, ती बिल्डिंग काय केली, एनी लीज और लेटिंग आउट ऑफ द बिल्डिंग इंक्लुडिंग कमर्शियल, इंडस्ट्रियल और रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स फॉर बिजनेस और कॉमर्स आयदर होली और पार्टली इज सप्लाय ऑफ सर्व्हिस. ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आणि इथे कन्स्ट्रक्शन आहे बिल्डिंगचं. कॉम्पिटिंग ऑथॉरिटीचा एक्सचेंजमध्ये दिलंय. कॉम्पिटिंग ऑथॉरिटी काय, द एक्सप्रेशन कॉम्पिटिंग ऑथॉरिटी मीन्स द गव्हर्नमेंट और एनी ऑथॉरिटी ऑथोराइज टू इश्यू कंप्लीशन सर्टिफिकेट अंडर एनी लॉ फॉर द टाइम बीइंग इन फोर्स in case of non-requirement of such certificate from such authority from any of the following, namely an architect registered with the Council of Architecture constituted under the Architects Act 1972. वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळी व्यवस्था असते, त्याप्रमाणे कॉम्पिटंट ऑथॉरिटीमध्ये त्यांनी क्लिअर केलं. किंवा चार्टर्ड इंजिनियर रजिस्टर्ड विथ द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स or a licensed surveyor of the respect to local body of the city or town or village or development or planning authority. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये काय येईल, कन्स्ट्रक्शन इन्क्लूड्स ॲडिशन्स, अल्टरेशन्स, रिप्लेसमेंट और रिमॉडेलिंग ऑफ एनी एक्झिस्टिंग सिव्हिल स्ट्रक्चर. आपण ज्याचा एंट्री बघतोय नाही महत्त्वाची आहे म्हणून त्याच्यावरती एक्झाम्पल दिले की कन्स्ट्रक्शन ऑफ सर्व्हिस आहे, इंटेंडेड फॉर सेल बिफोर कम्प्लिशन. साईट ऑफिस आहे, तुम्ही इकडे जाऊन एक फ्लॅट बुक करता, 80 लाख रुपीचा फ्लॅट आहे, 40 लाख पहिले देता, मग 20 लाख देता, 60 लाख कधीपर्यंत दिले, CC रिसिव्ह होण्यापूर्वी दिले. आफ्टर कम्प्लिशन CC रिसिव्ह झाल्यानंतर 20 लाख दिले. ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि याच्यावर GST येईल. दुसरं, 1 रुपया पहिले दिला, कंपनी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 79,99,999 रुपये दिले तरी GST ॲप्लिकेबल होईल. आणि कंप्लिशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आफ्टर कंप्लिशन 80 लाख रुपीज दिले, नॉट अ सप्लाय, मग हे शेड्यूल 3 मध्ये जाईल. हे शेड्यूल 2 मध्ये येणार नाही. शेड्यूल 2 मध्ये तेव्हाच येतं जेव्हा CC मिळण्या अगोदर तुमच्या ट्रान्झॅक्शन ॲक्टिव्हिटीज होतात, पेमेंट नंतर मिळेल चालेल. एंटायर कन्सिडरेशन और एनी पार्ट ऑफ कंसिडरेशन इज रिसीव्ड बिफोर इश्युअन्स ऑफ कंप्लिशन सर्टिफिकेट सप्लाय ऑफ सर्व्हिस 7(1)(d) रीड विथ शेड्यूल 2 पॅरा 5B. दिसतंय सप्लाय ऑफ सर्व्हिस.
आपण 7.1 सप्लाय ऑफ सर्व्हिस शेड्यूल 2 चा पॅरा बी बघतोय. एंटायर कन्सिडरेशन इज रिसिव्ड आफ्टर issuance of completion certificate where required by competent authority or after its first occupation whichever is earlier, not a supply at all. हे शेड्यूल 3 मध्ये कव्हर होईल. ओके. आपण काय बघतो आता 7.1a. ॲक्च्युली पहिले कसा होता, हा जो 1a आहे हा डी होता. 7.1d हे तिकडे चुकीचं म्हटलं गेलं आहे. तिकडे हे पाहिजे सेक्शन 7.1a असं पाहिजे. 1a जो आला इकडे तिकडे चेंज करता राहिला आहे. 7.1a प्रमाणे काय येईल, सप्लाय ऑफ सर्व्हिस येईल. 7.1a मध्ये काय शेड्यूल 2 आहे आणि आपण आता एंट्री बघतोय त्याच्यामधला पॅरा बघतोय. त्यामध्ये ABCच आहे ना, डी नाहीच आहे ना. डी कुठेच आहे मध्ये, डी नाहीच आहे. डी पहिले होता. आता सेक्शन 7 पुढे आहे का, 1a असं आहे ना. आता सेक्शन 7 सबसेक्शन 1a म्हणजे 1 मध्ये ABC होतं आणि हा पॉईंट डी होता. तो आता आपण डी काढून त्याला अमेंडमेंट करून काय झालंय 7.1a झालंय. मग सेक्शन 7.1a रीड विथ शेड्यूल 2 पॅरा 5b. आपण आता हेच बघितलं. जर तुम्ही पॅरा 5b मध्ये याल, शेड्यूल 2 येतो कुठला, सेक्शन 7 सबसेक्शन 1a, त्यामध्ये शेड्यूल 2 येतो, त्यातला पॅरा 5b आहे. कन्स्ट्रक्शन असेल, चालू असताना बुकिंग झालं, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आणि जर का कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, CC मिळाली, तर मग शेड्यूल 2 मध्ये येत नाही, मग शेड्यूल 3 मध्ये जातं. त्याच्यामध्ये एंट्री नंबर 5 आहे. शेड्यूल 3 मध्ये पॅरा 5 आहे आणि शेड्यूल 3 कुठनं येतं, सेक्शन 7.2 मध्ये येतं. थांबूया. काय आता मी याचा स्लोच घेतो, फास्ट घेतच नाही. म्हणजे आता मला लक्षात आलं की आपण चुकलो, तर मी थांबून परत तुम्हाला रेक्टिफाय करून दिलं. कसं होतं, थोडं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागेल, लक्ष द्यावं लागेल तर कळेल. आणि मला आता घ्यायचं आहे, संपवायचं आहे, अशा प्रकारे मी काही गोष्टी पूर्वी केल्या. आता मी वेळ वाढला तरी चालेल, पण काहीतरी उपयोगी पडलं पाहिजे, पडलं पाहिजे म्हणून मी वेळ देतोय. तो थोडं केलं आहे, थोडा मी स्पीड कमी केलं आहे. ॲक्च्युली तुम्ही मला सांगायला पाहिजे की थोडं डोक्यावरून जाते, पटकन ग्रास होत नाही आहे, हे तुमच्याकडून मला ॲक्च्युली फीडबॅक पाहिजे. पण तुम्ही फीडबॅक देत नाही, पण तुमच्या रिस्पॉन्सवरून मला असं वाटलं थोडं स्लो घ्यावं, म्हणून मी मग वेगवेगळे प्रयोग करतो आणि मग त्याप्रमाणे बघतो. तुम्ही सांगितलं हे थोडं घ्या फास्ट, तर मी घेऊ शकतो. पण तुम्ही बोलले तर मला कळणार. मला असं वाटतं की अननेसेसरी फास्ट केलं तर मग तुमचा इंटरेस्ट कमी होईल, इंटरेस्ट ब्रेक होईल. मग पुढे अजून काय महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, त्या तुम्हाला जास्त व्यवस्थित कळल्या पाहिजेत. हे थोडं कमी कळलं तरी चालेल, पण पुढच्या काही गोष्टी व्यवस्थित कळल्या पाहिजेत. त्यामुळे मी थोडं स्पीड कमी केलं आहे. थांबू ना.